5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत आणि पुन्हा एकदा आकडेवारीवरती एक नजर टाकूया। आसाममध्ये 126 जागांसाठीचे मतदान झालेलं आहे। भाजप 100, काँग्रेस 20, AIUDF 0 आणि इतर 6। तर केरळमधले काय चित्र आहे आपण जाणून घेतो आहोत। केरळमध्ये 104, काँग्रेस, माकप 34, भाजप 2 आणि इतर 0। 140 जागांसाठीचे हे मतदान पार पडलं। 140 जागांसाठीच्या मतदानामध्ये आता काँग्रेसचा 104 जागांवरती यश आलेलं आहे। माकप 34, भाजप 2 आणि इतर 0। पश्चिम बंगालमध्ये 293 जागांसाठीचं हे मतदान पार पडलेलं होतं आणि तृणमूलसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। 91 जागा तृणमूलच्या खात्यामध्ये, भाजप 196 आणि इतर 6। पुन्हा हीच आकडेवारी आपण जाणून घेतोय। पश्चिम बंगालमधली तृणमूल 91, भाजप 196, काँग्रेस 1 आणि इतर 5। तमिळनाडू 234 जागांसाठी द्रमुक आणि काँग्रेस यांच्या आघाडीला 72, अण्णा द्रमुक आणि भाजपच्या आघाडीला 57, TVKने सणसणीत अशी मुसंडी मारली 105 जागा आणि इतरांना 0। तर 234 जागांसाठीचे हे निकाल तमिळनाडूचे। द्रमुक आणि काँग्रेस मिळून 72, अण्णा द्रमुक आणि भाजप 57, TVK 105 आणि इतर 0। पुदुचेरीमध्ये नेमकं काय झालंय आपण बघतोय। एकूण 29 जागांसाठीचे हे निकाल। भाजप 22, काँग्रेस 6, TVK 0 आणि इतर 1। केरळच्या 140 जागांसाठी काँग्रेस 104, माकप 34, भाजप 2, इतर 0। तर पश्चिम बंगाल 293 जागांसाठी तृणमूल 90, भाजप 197, काँग्रेस 1 आणि इतर 5।